चिपुलेकर पाहुणे चिपुलेकर पाहुणे चिपुल्याच्या पाहुण्या तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहे सागर भावाच्या साखरपुड्यासाठी. कुठं तर केळशीला जाणार आहे, कोकणातच जाणार आहे. आणि तुम्हाला आज भेटणार आहे कोकणातला साखरपुडा कसा असतो तो बघण्यासाठी. तर आपण जाऊया. आपण आहे आता सूरजच्या घरामध्ये. सूरजच्या घरामधला पण एकदम थेट व्ह्यू बघा, डायरेक्ट नजारा आपल्या शेतावरचा आहे पूर्ण. आणि आपल्याला आता मस्त एन्जॉय करायला भेटणार आहे. आपली गावातली माणसं आहेत. तर साखरपुड्याची आता लगभग चालूच आहे, धावाधाव. आणि आता आपण बघूया इकडनं गाड्या. चला गाड्या भरायची आता लगभग जाऊया. आपण पण जाऊया, नाही तर इथंच राहायचो. तर चला आपण आता जाऊया. गाडी स्टार्ट झालेली आहे, बघू शकता. आता गजलक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स गाडीत काय करायचं. चला तर आता आपण गाडीत बसून जाऊया. बघूया आता गाडी रिकामी आहे कशी. तर आपल्या आधी 2 गाड्या निघालेल्या आहेत आणि आता आपली ट्रॅव्हल्स निघते. जी जायची मजाच वेगळी आहे ती दुसऱ्या गावांमध्ये, गाव फिरायची. तर मित्रांनो आपण आलेले आता आपल्याला जायचं आहे केळशी पाट्यावर. आणि केळशी पाट्यावर जाण्यासाठी आपल्याला राईट मारायला लागतो इकडनं. आणि सरळ जातो तो आपला मंडणगड आहे. जाऊया. तर मित्रांनो आपण आता केळशी गावामध्ये आलेलो आहे. आणि तुम्हाला दाखवतो केळशी गाव कसा येतो. तर बघू शकता आपण आता केळशी गावामध्ये आलेलो आहे. आणि आहे केळशी गावामधला मंदिर, बघू शकता. गावात जरा छोटा रस्ता आहे जाण्यासाठी, म्हणजे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते मंदिर. आणि बघू शकता आता तुम्ही केळशीचा गाव. इथं मोठी रथाची यात्रा असते, व्हिडिओ बघितला असेल रथयात्रा. तर आपण आता चौकामध्ये आलेलो आहे. आणि हा जातो दापोली. आपल्या कुठे जायचं आहे तिकडं. मेन म्हणजे काय आहे, गाडी जायचा लफडा आहे, बघू शकता. आणि इथं यात्रा असते मोठी. एक मंदिर आहे, बघू शकता. हरियाली एकदम. शेवटी म्हणतात ना कोकण कोकण आहे, हेच ते बघा. केळशी चांगलं उत्तम पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. आपण आता गावामध्ये आलेलो आहे त्यांच्या, बघू शकता. फुल गावामध्ये आपण आलेलो आहे त्यांच्या. आता बघू तुम्हाला दाखवतो एकेकांची घरं कशी असतात ती. बघा सर, जुन्या काळातली घरात नजारा बघू शकता तुम्ही. हरियालीच हरियाली एकदम. पर्यटन बघू शकता तुम्ही, एकदम फुल हरियाली. गाडी एका टायमाला एकच जाऊ शकते इकडनं, कारण आपला शॉर्ट रस्ता आहे, बारका रस्ता आहे. आणि आपण त्यांचं आता घर बघूया. आपण कधी आलेलो नाही त्यांच्या घरी, कारण पेशंट आपण भरपूर वेळा आलेलो. रस्ता पण शॉर्ट आहे ना, तर नक्की कंटिन्यू आपल्याला अजून साखरपुडा बघायचा आहे. कसा असतो तो तुम्हाला दाखवणार आहे. तर बघूया आपली आता गाडी कुठं थांबते इकडं, कारण जास्त करून पर्यटन स्थळ आहे म्हणून इकडं खानावळ भरपूर, हॉटेल भरपूर आहेत. तेव्हा चलता स्कूटी काढू.
तर मित्रांनो आपण आता उतरलेलो आहे इथं देवळाजवळ उतरलेलो आहे. ठीक आहे, महापुरुष मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो देवळाचा नजारा. जुन्या काळातील मंदिर आहे आणि आपण गाडी इथंच पार्किंग केलेली आहे बघू शकता. आणि आपण आता जाणार आहे त्यांच्या घरी, कारण नवरदेवाची गाडी येते त्याच्यासाठी आपण थांबलेलो आहे इथं येऊन. नवरदेवाची गाडी आली की मग आपण नवरदेवासोबत जाणार आहे. तुम्हाला बघायला भेटणार आहे कसा वाजत गाजत. पण आपला खालू बाजा नाही आणलेला आहे तरी. तर बघू आता माणसं एक एक उतरतील. एक 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 गाडीतून आता माणसं उतरतील आपल्या. नजारा बघू शकता. आपल्या गावातले आलेले नवरदेव उतरलेले आहे. आता आपण इकडलं चालत जाऊ शकतो. नवरदेव गावातली माणसं. तर आपण आता चालत जाऊया, कारण मोठ्या गाड्या जात नाही, मग बारक्या गाड्या ते जातील घेऊन. आणि आपण आता सरळ चालत जाऊया इकडनं. निघालेत आपली बघा सगळी धावपळ बारक्या गाड्यांची. तर चला आपण आता इथं आलेलो आहे बघू शकता. इकडं एकदम धाव धाव. नवरीचे आता आगमन झालेलेच आहे. आपण बघू शकता नवरी आता आलेली आहे. सागर शेठ आता खुश दिसतोय आपल्याला. पाण्याचा विडा घेऊन आता आपण साखरपुड्याला सुरुवात करणार आहोत. तर आपण आता कोकणामधला तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे साखरपुडा कसा असतो तो. तर आता आपण आम्ही इकडनं आलेलो पाहुणे मंडळी आपली शिपोळची. आम्ही गाडी घेऊन आलेलो आणि त्यांच्या इकडची नवरीकडच्या इकडची माणसं आहे. आपण आलेलो आहे केळशी गावामध्ये, तुम्हाला माहितीच आहे. तर आता बघूया पुढं काय होतोय तो. अजून व्हिडिओ कंटिन्यू राहा तुम्ही. खास वरिष्ठ माणसाच्या पाया पडायला आता सुरुवात केली सागर शेठ आपला. सगळ्यांच्या भेटी गाठी झाल्या, सगळ्यांची ओळख करून देताना सागर. सागर दादाचा फायनली आता साखरपुडा आपला झालेला आहे. समज केलीस काय. इकडं आहेत नवरीकडची पाहुणे मंडळी सगळी इकडच्या साईडला. अजून आपल्याला लग्नाला पण इकडंच यायचं आहे. तर चला आता परत एकदा वरिष्ठ माणसांच्या पाया पडताना ना आता ना अरे आता कुठं सगळ्यांना एकदाच नमस्कार घालून कार्यक्रम आता इथं साखरपुडा आपला पार होईल. आता नंतर दुसरा कार्यक्रम होणार आहे फंक्शन आपला. टिपुलेकर पाहुणे टिपुलेकर पाहुणे टिपुल्याच्या पाहुण्या विजयजी यजमानी विजयजी यजमानी विनिता ग यजमानी दुआ पाहुण्यांचे पायी पाहुण्यांचे पायी दुआ पाहुण्यांचे पायी
दिवा लावला लोण्याला, दिवा लावला लोण्याला, जवा पळती ओढण्याला. तर मित्रांनो, आता साखरपुड्याचा कार्यक्रम झालेला आहे. आता नवीन नवीन फंक्शन येत राहतात आपल्या इकडं. तर आता आहे केक कटिंगचा विषय. साखरपुडा झालेला आहे, अंगठी पण घातलेली आहे. तर आता आपण जाऊया केक कटिंगच्या विषयाला जाऊया. तर चला आपण आता बघूया, इकडं लग्न मंडपातच आहे आपण. तर आता आपल्याला तिथं कार्यक्रमाला परत जायचा केक कटिंगचा. तर जाऊया आपण. साखरपुडा झालेला आहे आता. आता इथं आपला एक कार्यक्रम. तर हा इकडं आहे घर. आता आपला केक कापायचा आहे. सगळे आले कापायचे नाही. साखरपुड्याची लगभग झालेलीच आहे. आता फक्त फायनली राहिला आहे तो केक कापायचा आहे. आणि इकडं धावाधाव बघू शकता तुम्ही. नवीन ब्लॉगर आहे आपण. धावाधाव वेगळीच आहे इकडं. सूरज बिरज केक आणलेला आहे. आता नवीन फंक्शन मधला कार्यक्रम निघालाय. काय रे विशाल शेट आहे नवीनच. तर आता आपण केक कटिंग करूया सगळ्यांनी. हे लावा ना, अजून एक होईल ना आपल्याकडे आहे. अजून दुसरा विषय आता तो काढून टाका. नको असू द्या. घ्या, चालू करा. चला, कॉंग्रॅच्युलेशन. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. फोटो बिटो कट करा. ओके, चला. मित्रांनो, आपली जेवायची तयारी झाली आहे. साखरपुड्याचा एंड होणार आहे, कारण जेवल्यानंतर आपण मोकळं होणार आहोत पूर्ण. तर आता जेवायची पूर्ण तयारी आहे. आतुरतेने आम्ही बसलेलोच आहे इथं व्हिडिओ काढायला म्हटलं. तर आधी जेवण झालं की त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसणार. तुम्हाला दाखवतो नंतर आपल्या मेनू काय काय आहे. तर चला. तर आपला मेनू आहे डाळ भात लोणचा पापड. आणि ही मंडळी आहे आपली. आता सगळी एकत्र जेवायला बसलोय पंक्तीमध्ये. पंक्तीमध्ये एकत्र जेवायला बसायची मजाच काय वेगळी आहे. तर मित्रांनो, आपण आता फायनली घरी आलेलो आहे. बघू शकता आपल्या गाड्या बिड्या एकदम पार्किंगला लागलेल्या आहेत. तर आपण आता जाऊया पुढं गावातून. जाऊया इकडनं रोड. नाही, जाऊया आपण आता. आज गाव शांत शांत आहे. हा, 6 दिवस. आहे. तर चला मित्रांनो, आता संध्याकाळची जेवणाची भांडी पण नेलेली आहेत. उद्या हळद आहे भावाची. तर आता आपण जाऊया घरी. आपण आलेलो आहे आता. तर आपण आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आतासाठी टाटा, बाय बाय.